आज दोपहर में 1 बजे से कांग्रेस ज्वाइनिंग प्रोग्राम था। यहाँ पर क्या है, मैं और मेरे भाई आरिफ सगरी और काफ़ी युवा 100-200 यंग बॉयज़ ज्वाइन हुए हैं कांग्रेस पार्टी जेडीएस छोड़कर, क्योंकि सब यहाँ पर ख्वाहिशमंद थे कि कांग्रेस ज्वाइन करेंगे आरिफ सगरी के लीडरशिप में। और आरिफ कालूर साहब, अब्दुल नबी साहब कालूर साहब, इन लोगों की लीडरशिप में ज्वाइन होना बोल करता। मगर यादगीर के एमएलए, हमारे चाहने वाले, हर कोई प्रेजेंट रहकर यहाँ पर हमारे को दिल खुश करे हैं। और हम ज्वाइन होने का भी एक मकसद था कि महल्ले वालों के प्रॉब्लम, वार्ड में जो भी प्रॉब्लम है उसको हल करना। आप लोगों से भी मैं गुजारिश करता हूँ, जितना हो सके उतना कांग्रेस में ज्वाइन करिए। और वार्ड में कुछ भी प्रॉब्लम रहते, मैं रहते या मेरे छोटे भाई आरिफ सगरी रहते, उनसे राब्ता कर कर अपने प्रॉब्लम का हल निकाल सकते हैं। मैं सबसे गुजारिश करता हूँ कि आप हमारे सपोर्ट करें आने वाले इलेक्शन में भी और आगे फ्यूचर में भी। आप लोगों का साथ होना बहुत ज़रूरी है इंशाल्लाह। दोपहर में कांग्रेस ज्वाइन प्रोग्राम था, उसमें मैं और मेरे बड़े भाई साहब ज्वाइन हो के साथ में आने वाले दिनों में वार्ड के क्या काम है, क्या करना है, आहिस्ता आहिस्ता मिलके करेंगे इंशाल्लाह। यादगिरी टीएमसी वार्ड नंबर 12, 13, 14 ये तीनों वार्डों में से सगरी फैमिली और सगरी का फ्रेंड्स और ऑल माइनॉरिटी का युवक मित्रों, उन लोग सब हमारा पार्टी में ज्वाइन हुआ। सो हमारे को बहुत खुशी है। सो है ये ऐसे हमारा कांग्रेस पक्ष देखो, अब पूरा युवा मित्र लोगों को, नौजवान बच्चों को हमारे पार्टी में खुद बे खुद आ रहे हैं। सिद्धरामैया सरकार रहने हो, हमारा डीके शिव कुमार का रहने हो, हम 5 गारंटी के बारे में बोले। आज तक भी 5 गारंटी बराबर घर घर को पैसे उनका डायरेक्ट अकाउंट का आ रहा है। ये 5 गारंटी बोल कर नहीं, अभी बहुत से पूरा काम सब लोगों को मालूम है। इस वास्ते युवक मित्र क्या कर रहे हैं, वो नौजवान बच्चे कांग्रेस से अच्छा बोल के अब छोड़कर हमारे पार्टी में ज्वाइन हो रहे हैं। ये ऐसे ही बढ़ते जाते आगे पूरा इलेक्शन में पूरा हमारा नौजवान लोग 100 लोग हमारे को काम करते बोल के मेरे को यकीन है 100% भी होता है। ये बच्चों का, हमारा नौजवान बच्चों के मेन है। उन लोग गली गली जाके प्रचार हमारा कांग्रेस पार्टी करे तो आगे के फ्यूचर दिन में कांग्रेस पार्टी बहुमत से ऑल इंडिया में आने का कोई शक नहीं है। ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 13ನ ಸಗರಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರು ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷವನ್ನು ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮತ್ತು ನನ್ನ ವತಿಯಿಂದ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ಇಡೀ ಯಾದಗಿರಿ ನಗರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಬಾವುಟವನ್ನು ಸ್ಥಳೀಯ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಆರಿಸಬೇಕನ್ನುವ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಈಗಲಿಂದಲೇ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರತಿ ಬೂತ್ನಲ್ಲಿ ಪಕ್ಷವನ್ನು ಸಂಘಟನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇನ್ನಷ್ಟು ಗಟ್ಟಿಯಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಾ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತು ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 13ರಲ್ಲಿ ರಾಯಚೂರಿ ಮೌಲ ಭಾಳಷ್ಟು ಜನಸಂಖ್ಯೆ 1000ಕ್ಕಿಂತ 1500 ಜನಸಂಖ್ಯೆ ಸೇರಿ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ. ಇವತ್ತು ಆರಿಫ್ ಸಗರಿ ಅವರು JDS ತೊರೆದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಂಗೆ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಬಂದಂಗೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಆರಿಫ್ ಕಾಡ್ಲೂರ್ ಸಾಹೇಬರು, ಇವತ್ತು ನಮ್ಮ MLA ಸಾಹೇಬರು, ಭಾಳಷ್ಟು ನಮ್ಮ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಬಂದು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆ ದೊಡ್ಡ ಸಮಾರಂಭ ಆಗಿದೆ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಭಾಳ ಖುಷಿ ಪಡ್ತೀವಿ. मैदान में एक पार्टी ज्वाइनिंग प्रोग्राम रखा गया जिसमें और बहुत से नौजवान पार्टी में शरीक हुए। आने वाले इलेक्शन में खूब मेहनत करें। ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 13ರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಭಾಳ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಯಿತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಆರಿಫ್ ಸಗರಿಯವರ ಒಂದು ತಂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಹಳ ಸಂತೋಷದ ವಿಷಯ ಇದೆ. ಯುವಕರ ಒಂದು ಪ್ರೀತಿಗೆ ಪಾತ್ರರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆರಿಫ್ ಅವರು ಯಾವತ್ತೂ ಏನಂತಂದ್ರೆ ಅವರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಜೊತೆಗೆ ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ವಿಶ್ವಾಸ ಪ್ರೀತಿಗೆ ಪಾತ್ರರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು. This video is sponsored by Orient Degree and PG College, Yadgir.